जरडेश्वराच्या पायथ्याला देशाला आणि महाराष्ट्राला ज्यांनी सत्यशोधक अशा प्रकारची चळवळ उभी केली, त्या सातारा पाडळीच्या या भूमीमध्ये आवाज वाढेल थोड्या वेळाने. भूमीमध्ये आज 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण मला आशीर्वाद द्यावा या विनंतीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अहिल्यादेवी होळकर यांचे 13वे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून पहिल्यांदा स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थितलेली बरीच नावं आहेत, वेळ घालवत नाही. सर्व व्यासपीठावरील माझ्या निवडणुकीला आता ज्यांची ताकद माझ्या पाठीमागे आहे, हे सर्व आशीर्वाद देणारे माझे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणलं तर आजचा दिवस वेगळा आहे. सुप्रियाताई या कार्यक्रमाला येणार होत्या. मला निरोप आला की मला येता येणार नाही. त्याचं कारणही तसंच होतं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी यावी यासाठी आता ठराविक नेते महाराष्ट्र पिंजून काढताय आणि या महाराष्ट्राचा पिंजून काढत असताना विदर्भ मराठवाड्यामध्ये सुप्रियाताईंचा दौरा चालू आहे. पवार साहेबांनी त्यांना सांगितलं, तू शशिकांतची काळजी करू नकोस, जनता त्याच्याबरोबर आहे. तू विदर्भातला आजची सभा करून एक आमदार कसा वाढवशील तेवढं बघ. सुप्रियाताई त्यामुळे येऊ शकल्या नाही, परंतु कोणी व्यासपीठावर नसताना इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो. बरं झालं, आजच्या सभेला एक वैशिष्ट्य अजून एक आहे. माझा मित्र भाऊ किशोर नाना, सागर असेल, राजू असेल, यांचे सर्व सहकारी आज व्यासपीठावर येऊन माझ्याबरोबर प्रवेश करून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या बरोबर या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज झाले. खरं म्हटलं तर किशोर नाना वेगळं रसायन आहे. मी वालचंद नगर या ठिकाणी संघटना स्थापन करायला आलो. ती संघटना स्थापन करताना माझ्याबरोबर त्या संघर्षामध्ये किशोर नाना होता. मी अभिमानाने सांगेल, या सातारा जिल्ह्यामध्ये पहिली इंडस्ट्री कुठे झाली असेल तर ती या सातारा रोड पाडळीमध्ये झाली. आणि या सातारा रोड पाडळीमध्ये ही इंडस्ट्री होत असताना अख्ख्या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढा पगार नाही तेवढा पगार आज या सातारा रोड पाडळीमधल्या आमच्या कामगारांना आहे. आणि तो करत असताना ज्यांनी रक्त सांडलं, संघर्ष केला, त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मला माहिती आहे आता कंपनी थोडी अडचणीत आहे. जोपर्यंत शशिकांत शिंदे आहे तोपर्यंत कंपनीच्या कामगारांना कुठली काळजी करायची गरज नाही, हा शब्द या व्यासपीठावरून देतो. भले त्यातल्या काही लोकांनी माझा प्रचार नाही केला तरी त्यांचं काही काळजी करू नका. काय काय लोकांची मजा असते, घाम गाळायचा आम्ही आणि जेवायचं दुसरीकडेच असो. पण या पाडळीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. आज या सभेचं अजून एक दुसरं वैशिष्ट्य आहे, योगायोग आहे. परवाच्या दिवशी महाराष्ट्राच्या नेत्या आणि या पाडळी गावच्या कन्या माजी महसूल मंत्री शालीनताईंनी मला पाठिंबा दिला. आणि शालीनताईंचा पाठिंबा मिळाला
त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 10 वर्ष मी त्यांच्याकडे कधी गेलो नव्हतो. माझा नेता, माझा पक्ष यांच्यावर मी ठाम राहिलो. माझे आरोप पण बरेच झाले. आरोप करणारे त्यावेळेला तिकडे होते. कारखाना 3 महिन्यात तुमच्या ताब्यात देतो गर्जना करत होते. पण मी पक्षाच्या आणि नेत्यांची एकनिष्ठ राहिलेलो होतो. मी कधी कारखान्यामध्ये हस्तक्षेप केला नाही, पण बदनाम जास्त मी झालो. पण ताईंनी मला त्या दिवशी बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी मला पाठिंबा द्यायचा आहे. मला दुसऱ्या दिवशी इथं स्टेटमेंट ऐकली. मी आदर करतो प्रकाश भाऊंचा, पण प्रकाश भाऊंनी सांगितलं की वयाचा फायदा घेऊन अशा प्रकारची बातमी फिरली. शशिकांत शिंदे एवढ्या खालच्या विचाराचा कधीच नाही. मी कधी त्यांचा किंवा कोणाचाही गैरफायदा करण्याचा प्रयत्न करणार नाही. जे काय करायचं माझ्या हिमतीवर करेल, आणि त्या हिमतीवर जेवढी जनता जमा झाली, हा माझे असलेलं प्रेम आहे आणि माझं असलेलं कर्तृत्व आहे. मला माहिती आहे त्यांच्या मागे बोलणारा कोण आहे. त्याच्या विचारामध्ये सारखे किडे विचाराचे आणि विकृतीचे फिरतात. अभिजितजींनी स्पष्टीकरण केलं, त्यानंतर शालिनताईंनी पण स्पष्टीकरण केलं. मी स्वतःहून गेलो नव्हतो. प्रकाश भाऊंकडे पण मागच्या वेळेला सुद्धा गेलो होतो. उमेदवार आहे, आशीर्वाद घ्यायला वडिलांचा काय हरकत आहे, आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे माझं कर्तव्य आहे. कधी घातला? 2019ला. वडीलधारी म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो. कारण माझा काही स्वार्थ नाही. त्यांनी मला मत दिलं नाही मिळलं ते मला नाही. मला माहिती आहे हल्ली राजकीय स्वार्थापाठी कुठलेही निर्णय घेतले जातात. कारण या घराला एक दबदबा आहे, एक वजन आहे. म्हणून मला कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यांचा आशीर्वाद घ्या. त्या आशीर्वाद घेतल्यामुळे त्यांना दुःख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, एका ज्येष्ठ नेत्याने मला 10 वर्षानंतर आशीर्वाद दिला. तिथं शशिकांत शिंदेचा विजय निश्चित आहे, याचा उल्लेख करतो. केशवनाना आल्यानंतर मला 10 जवळ आलंय. सागर असेल, बाकीची सगळी मंडळी, आमचे मधने वगैरे सगळी मंडळी रोज येत आहेत लोक. आता यांना कोण घेणार नाही, कारण हे एवढी आहेत की नेणाऱ्यालाच गाडीत घालतील. हल्ली संध्याकाळी काय झालंय, फाड्या कोणाचा टाकला रे टाकला की लगेच 10 जण येतात, गाडीत घालतात, घेऊन जातात, साहेब बसतात. काय करतोस, एवढं काम केलेलं आहे तरी तुम्ही मला सोडून चाललाय. तो ऐकला नाही की बोलतो मग तुझ्याकडे बघतो. सकाळी मी रॅलीमध्ये होतो संभाजीनगरमध्ये. लोकशाही आहे. आमच्या अर्चनाताई वगैरे आम्ही सगळे होते रॅलीमध्ये. रॅली जात होती, तिथे एक मोठा कार्यकर्ता उभा राहिला होता. आता इथून कोण जाणार असेल तर त्याला जायला पाहिजे ना, प्रचार करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांनी मग झेंडे वेंडे दाखवून हे करण्याचा प्रयत्न केला. मी कधी सहसा कोणाला आव्हान देत नाही, पण तिथं ज्या पद्धतीने दबाव टाकला जातो ना, सामान्य लोकांना मारलं जात आहे. प्रचार करायचा नाही, फिरायचं नाही. मी आज इथून सांगतो, 23 तारखेनंतर निकाल लागल्यानंतर मी काय करतो ते फक्त बघा. मी कधी वाईट कोणाचा करत नाही. 20-25 वर्षाच्या राजकारणात मी प्रेमाने माणसं जिंकली, आणि हे नुसतं साताऱ्यापुरती मर्याद नाही. भूमिपुत्र काढताय. ब्राझीलला होते तोपर्यंत भूमिपुत्र दिसले नाही. भूमिपुत्राची व्याख्या मी सांगतो. तुम्ही जा मुंबईला, तुम्ही जा नवी मुंबईला, तुम्ही जा नाशिकला, जा तुम्ही पुण्याला. सातारा जिल्ह्यातल्या भूमिपुत्राला कोण जर ताकद देत असेल तर तो शशिकांत शिंदे देत असतो.
जरा जरी अडचण आली तिला माझी लगेच आठवण काढतात. आणि ताकद आहे तेवढी, नावामध्ये वजन आहे माझ्या, हलवण आहे नावामध्ये. तुला वजन असावं लागतं, बिनमेशाचं काम नाही ते. ते हल्ली 20-25 पोरं घेऊन आता येऊन मुक्काम केलाय कुठल्या तरी हॉटेलला. 25 वर्षामध्ये कधी सांगावं, 10 वर्षामध्ये एका माणसाने सांगावं, माझ्या विरोधकांनी पण सांगावं, कधी देवाची शपथ घेऊन सांगतो, कधी मी कोणावर दादागिरी केली नाही, कधी रुबाब दाखवला नाही. काय चाललंय इथं बसलेली 75% लोक दबावाखाली आहेत. त्या कोरेगावमध्ये अशी परिस्थिती होती. अरे या पाडळीमध्ये सुद्धा फाडक्यांचं वजन आहे हो, कोरेगावमध्ये बर्ग्यांचं वजन आहे, कुमट्यामध्ये जगदाळ्यांचं वजन आहे. गावामध्ये तशा प्रकारचे दर्जेदार लोक गावामध्ये असताना या गावामध्ये असलेला एक माणूस येतो आणि अख्खं गाव वेटीला धरतो, अख्खं गाव वेटीला धरतो. इथले 2-3 लोक आहेत आणि कोणाला करता, गरीब माणसाला. माझ्याकडे इकडची पण लोक काही आले आणि सांगितलं बाबासाहेब असं असं चाललंय, आम्हाला जबरदस्ती घेऊन गेले, पण आम्ही तुमच्याबरोबर आहे. वाईट वाटतो. एवढा अहमपणा, एवढा गर्व आणि सत्तेचा मात कधी नसावा. ही जनता आहे, जेवढा जनता उठाव करते ना तर भल्या भल्यांची सत्ता सुद्धा गाडून टाकते, एवढी ताकद आहे जनतेमध्ये. लोकशाहीने तुम्ही निवडणूक लढवा ना, मी कबूल केलं ना, मी पडलो ना, काय माझी चूक आहे? तुम्ही खटावला राहता मग कोरेगावचे भूमिपुत्रा, तुम्ही खटावला राहता मग सातारच्या भूमिपुत्रा. या सातारा जिल्ह्यामध्ये असे नेते होऊन गेले, असे नेते होऊन गेले. या सातारा जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्याचा मंगल कलश आणला. मी आज प्रामाणिकपणे सांगतो, ताईंचा व्हिडिओ कोणीतरी बघा, मी ताईंचं समर्थन करत नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं की माझ्याकडे एक चूक झाली शरद पवारांच्यावर मी बोलले. हे कोणाचं वाक्य आहे? शालीनताईंचं आहे. आणि त्या शरद पवार या महाराष्ट्रातले बगल बच्चे भाजपने जे ठेवलेले आहेत काही लोकांना बोलायला, सरळ सरळ म्हणता महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करायचा का? अरे या महाराष्ट्राला असे काही व्यक्तिमत्व या सातारा जिल्ह्यातून दिलंय यांनी आजही महाराष्ट्रात त्याचा स्वाभिमानाने उल्लेख करतो. शशिकांत शिंदे नाममात्र आहे, ही जनता आहे ना, ही शरद पवारांच्या प्रेमाखाटी इथं उभी राहिलेली आहे. आणि अशा या ठिकाणी ज्या माणसाने यमाला सुद्धा थांबवला, ज्या माणसाने कॅन्सर सारख्या रोगाला सुद्धा थांबवलं, 1 वर्ष माणूस जगत नाही, 12 वर्ष हा माणूस जनतेच्या हिताच्या आत्मविश्वासावर उभा राहतो, त्या शरद पवार तुम्ही बोलता. पायाच्या खुब्याचं या ठिकाणी ऑपरेशन झाल्यानंतर आजच्या घडीला 42 सभा घेतो, तो नाव आहे त्याचं शरद पवार. त्या कार्यालयात शरद पवारांच्या मी निष्ठावंत कार्यकर्ते आहे. काय माझी चुकी आहे? मागच्या वेळेला पडलो त्याला मला जनतेने नाही पाडलं, तर मला माहिती आहे मी महाराष्ट्रामध्ये या सातारा जिल्ह्यातून निवडून आल्यानंतर महाराष्ट्र गाजवू शकतो एवढी ताकद माझी क्षमता आहे आणि ती माझ्या नेत्याने ओळखलेली आहे. हे वाढू नये म्हणून प्रयत्न करणारी मंडळी आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, या जाहिराती सोडून द्याव, फरक बघा दोघांचा. मी चेहऱ्यावर जा म्हणून म्हणणार नाही, कर्तृत्वावर जा म्हणून म्हणणार आहे. 5 वर्षाचा आणि माझा 10 वर्षाचा कालावधी बघा. या सातारा रोड पाडळीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झालं, या सातारा रोड पाडळीमध्ये नवीन ग्रामपंचायत झाली, या सातारा रोड पाडळीमध्ये जे रस्ता आता झाला तो आपल्यामध्ये झाला, या सातारा रोड पाडळीमध्ये जे जे काम करायचं सांगितलं. अरे या शशिकांत शिंदेने या भागामधला विकास व्हावा म्हणून इथं क्रीडा संकुलन उभं करण्याचा प्रयत्न केला. तो क्रीडा संकुलन फक्त मी मंजूर केला म्हणून सातारा पाडळीला काढला आणि दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला, तिथे सुद्धा केला नाही. एवढी बारीक संकुचित वृत्ती असलेला सातारा रोडला
एक क्रीडा संकुलन मुकलं, नाहीतर इथे चांगले खेळाडू उभे राहिले असते. अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी ह्या ठिकाणी आपण करणार होतो. जास्त लांब नाही, स्मशानभूमीच्या मध्ये जाणारा पूल मंजूर करत होतो. सरकारची मस्ती आहे हो यांना. सांगितलं अजिबात पूल मंजूर करायचा नाही, आजही तिथं पूल झाला नाही. किती विषय सांगू, खोटं तर इतका बोलतो, इतका खोटं बोलतात. मी बोललो दिवस घेतो, कारण मी काय एवढा खालच्या पातळीवर जात नाही. अरे तुरे बोलणारा एवढे खोटे बोलतात. कदाचित गिनीज बुक मध्ये नाव जर द्यायचं असेल खोटं बोलण्याचं, ह्यांचं द्यावा. एक गुण सांगाव मला, कधी चांगलं काम केलेल्याचा. माझ्या भागातला नाही, हा माझ्या विरुद्ध पार्टीचा आहे. तिथंच रस्ता होणार नाही, पुढे रस्ता मागं रस्ता, तो पण सिमेंटचा, बाकी काय मागायचा नाही. अरे बिर्लाचे सिमेंटचे दर वाढले यांच्यामुळे. पार्टनरशिप टक्केवारी तर बोलायच नको. 2.5 वर्षामध्ये 9.5 लाख कोटी या सरकारने काढले, त्याचे 20% पकडले. त्यांना किती टक्के मिळाले बघा, आणि तेच पैसे परत तुमच्यासाठी वापरतात. माणसं सोपी करून टाकली या देशात. राज्यात लोकशाही आहे कुठे? ते चंद्रचूड गेले, जाताना त्याने न्यायदेवतेची पट्टी काढली. जाताना ते सांगून गेले की आता तरी न्यायदेवता उघड्या डोळ्याने न्याय दे. न्यायदेवतेवर विश्वास राहिलेला नाही, निवडणूक आयोगावर विश्वास राहिला नाही. ते मी लोकसभेला पडलो, मला बोलले तुम्ही लोकसभेला पडला, हा जिल्हा आता सातारा जिल्हा पवारसाहेबांचा पालिकेला का? हो, आज सातारा जिल्हा कालही पवारसाहेबांचा होता, आजही पवारसाहेबांचा आहे. सगळी यंत्रणा, सगळे नेते, सगळे पक्ष एका बाजूला गेला, फक्त शशिकांत शिंदे एकटाच होता. तरी सुद्धा 5.5 लाख मतं घेतली. 38,000 टिपाणी गेली नसती तर 32,000 मी पडलो नसतो. मी लढवणार नव्हतो. माझ्या नेत्याचा आदेश आला की चव्हाण साहेबांचा जिल्हा आणि पुरोगामी विचार तुला दाखवावे लागतील. धाडसी आहे मी, टाकली उडी आणि उभा राहिलो. माझा काही छत्रपतींच्यावर वाद नव्हता. मी उलट बोललो होतो, छत्रपती तुम्हाला तिथं नसल विचारत, आमच्याकडे परत तुम्हाला खासदार करण्याची आमची तयारी आहे. मी माफी मागतो सगळ्यांची, तुम्ही सगळे आलेला आहे. काय बारीक बारीक राजकारण आहे, बोलायची सोय नाही. मी चुकल्याला गेलं की सांगता इकडं पाणी देतो, इथून पाणी तिकडं उडवतो. भाड्याला सांगतो पाणी देतो, इकडं सांगतो पाणी देतो, तिकडं सांगतो पाणी देतो. आता फक्त चंद्रावर पाणी सोडायचं बाकी राहिलेलं आहे. आणि काय सरकार आहे हो. मी 25 वर्ष आहे, मी अभ्यासू आहे. अधिवेशन असताना त्यांचं ऑपरेशन केलं असतं त्या, आणि सांगतो माझ्याकडे जर आलं नाही तर पाणीच देणार नाही. म्हणजे हे गाव जर आलं नाही तर ह्याला नाही तर पाणी देणार, पुढे पाणी देणार, त्याला नाही पाणी देणार, पुढे जाणार पाणी देणार. पुढच्या महिन्यात तुम्ही पाणी द्यायला राहिला तर पाहिजे ना. लोक आहेत हो, एवढ्या गरिबांना स्वस्त समजू नका. 4 माही योजना, मुख्यमंत्र्यांकडे अधिकार आहे. आचारसंहिता लागायच्या अगोदर 14 तारखेला GR निघतो. या GR मध्ये निघताना, खरं मी पाण्याचं राजकारण करत नाही, उद्या करत सांगतील खटावचा पाणीचा विरोध केला शिंदे साहेबांनी, लगेच जाहीर करतील. अरे खटावच्या पाण्याचा पहिला मंत्री असताना रिझर्वेशन कोणी केलं असेल तर शशिकांत शिंदेने केलेलं आहे. 4 माही योजनेच्या बाबतीमध्ये इतकं पाणी दिलंय की माणच्या कोपऱ्यापर्यंत पाणी दिलंय. 2 TMC पाणी वाटवायचा निर्णय घेतला. लोकांना सत्य परिस्थिती सांगा ना. खरोखर पाणी किती महिने भेटणार आहे, वाहतं पाणी आहे, पावसाळ्यात मिळणार आहे का काय? आमचे रणजितजी सरकारवर फिरतात, तिथं जागृती करतायत. मी नाही सांगितलं, ते बोलतात हे नॅरेटिव्ह पसंत येतं. नॅरेटिव्ह पण नवीन शब्द, इंग्लिश कोट्यामध्ये एवढे शब्द निघालेले आहेत की आपले आता इंग्लिश पाठ होईल. रस्त्याला पण असे नावं देतात, अमेरिकन स्टाईल. ते सर्किट हाऊस बांधलंय 35 मॉल बांधला 35 कोटी. अख्ख्या महाराष्ट्रात कुठे मॉल नाही, पण कोरेगावला माफ 35 कोटी. 17 कोटीला गेस्ट हाऊस. अहो एसटी स्टँड 5 कोटी. खाली एसटी स्टँड
तसं पाडता येत नाही, पण माझा फोटो दिसतो. कारण आमचे दिनेश अप्पा बोलले तुमचा फोटो दिसला की त्याचा पित्त खवळत आहे म्हणून तो पित्त खवळतो म्हणून तो एसटी स्टँडच पाडला. खाली एसटी स्टँड, वरती वाचनालय आणि वरती भोजनालय. याला मी आनंद व्यक्त करेन. विकास कामाला आमचा विरोध नाही हो, पण खोटं बोलून राजकारण करण्याला आमचा विरोध आहे. ही जनता अशी झाली नाही. मला माहिती आहे पुढच्या 5 दिवसामध्ये पैशाचा नुसतं वाटपाचा महापूर होणार आहे. तरी पण मी लढायला उभं राहिलो. मला माहिती आहे, मी अगदी दंडेश्वरच्या साक्षीने सांगतो, मी उभं राहिलो नसतो ना लोकसभेला, मी उभं राहिलो, मला माहिती आहे पवार साहेबांनी मला सांगितलं शशिकांत तू काळजी करू नको. अरे मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा. निवडणुकीला लढल्यानंतर माझा नेता बोला तू काही काळजी करू नको, तुझ्या राजकारणाची पुढची दिशा मी ठरवेल हे सांगणारा माझा नेता होता. आणि देवा शपथ खरी सांगतो, मी 2032 पर्यंत आमदार होऊ शकलो असतो. 2032 पर्यंत. पण मी पवार साहेबांकडे गेलो, साहेब बोललो मी संघर्षातून उभारलेला काय काढताय, माझ्याकडे काय आहे. माथाडी कामगाराचा मुलगा होता, हो हिमतीने उभा राहिलो. मुंबई सारख्या शहरामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करत असताना एक संघर्ष कामगार म्हणून उभा राहिलो. साहेबांनी मला हेरलं, 5 वेळा मला आमदार केलं, 1 वेळा मंत्री केला. अजून काय मिळायचं मला. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं साहेब मी एवढ्यासाठी उभा राहतो, जर हा माणूस परत मी नसेल तर निवडून येणे, आणि हा माणूस जर निवडून आला तर या सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव मतदारसंघातल्या माणसाला मोकळ्याने श्वास घेऊन देणार नाही. एवढी अराजकता हा माणूस मारेल, म्हणून उठाव करायचा, ह्याला पाडलं पाहिजे म्हणून मी उभा राहतो. हे सांगण्याचं धाडस शशिकांत शिंदेने केलं. माझ्या जागी दुसरा कोण असता ना, न खर्च करता पुढची 6 वर्ष मिळतात, नंतर महाराष्ट्रावर प्रचाराला गेला असता. आणि महाराष्ट्र गाजू शकतो एवढी शशिकांत शिंदेची क्षमता आहे. एक संधी फक्त तुम्ही द्या, एक संधी. तुम्हाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व करण्याची जबाबदारी या शशिकांत शिंदेची असेल. आता ती वाढवायची काय वाढवायची तुम्ही ठरवा. मला माहिती आहे महेश शिंदेमध्ये ती ताकद नाही हो. त्याच्या पाठीमागे असलेली शक्ती आहे ना ती मला येऊन देत नाही. त्यांना माहिती आहे हा जर उभा राहिला तर आपल्याला अडचणीचा ठरू शकतो. आमच्या लोकांवर काय माझ्यावर 2-2 गुन्हे दाखल केले. 6 महिने मी आत राहिलो पाहिजे. नशिबाई मी आत राहिलो नाही. मी आत राहिलो असतो तर ही आत आले असते. मी पण तसा छत्रपती आहे. मी एखाद्याला अंगावर घेतलं तर सहसासहजी सोडत नाही. मी वाईट कधी करत नाही, पण सहनशीलता करण्याची क्षमता असते हो. किती दडपण. त्या आमच्या अंगणवाडी ताई येतात, आमच्या महिला भगिनी आलेल्या आहेत. मनापासून तुमचं स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी 1,500 दिले, आम्ही तुम्हाला 3,000 देणार आहोत. पण सगळ्यात मी थांबतो, सभेला जातो तेव्हा माझ्या महिला भगिनी काय म्हणतात माहितीये का, काही करा पण ते महिला सुरक्षेच्या बाबतीत बोला. त्या याचा कायदा बनवत होते, शक्ती कायदा. मी त्या कमिटीवर होतो ताई. आम्ही एवढा कायदा टाईट करावा अशा प्रकारची विनंती केली होती ना. जो कायदा पुढे गेला तो केंद्राला पास करायचा असतो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिली वेळ अशी आली की शेतकऱ्यांच्या बाबतीत मला निर्णय नाही, बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये निर्णय नाही. आम्हाला फक्त आता इतर राज्यामध्ये निवडून येण्याचा फंडा काय, योजना. या योजना दिल्यानंतर आपण महाराष्ट्रात जिंकू शकतो. ही नवीन प्रथा या महाराष्ट्रामध्ये पडली. ज्या महाराष्ट्राचा आदर्श विकासाचा म्हणून इतर राज्य घेत होती त्या महाराष्ट्रामध्ये आता वेगळ्या प्रकारची प्रथा सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलाय. मला माहिती आहे हा बदल आहे आणि हा बदलाचा एक क्रांती करणारा बदल आहे. 4 दिवस तुम्हाला ज्या वेळा अशा प्रकारचे आमिष देतील, घराघरामध्ये माणसं येतील, प्रत्येक घरामध्ये 5,000 10,000 देण्याचा प्रयत्न करतील. आणि एवढं कमी पडलं तर काय, प्रत्येक जाती धर्माला त्यांच्या असलेल्या व्यवसायाप्रमाणे त्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. आपल्या मतदारसंघामध्ये फक्त एकच काम आता राहिलेलं आहे, आमिष दाखवायचं.
स्मशानात जाणाऱ्या माणसाला फक्त आता आम्ही दाखवायचं बाकी राहिलेलं आहे. काय चाललंय इथं? शंकरराव अण्णांनी नेतृत्व केलं, शालिनताईंनी नेतृत्व केलं, बर्गे साहेबांनी नेतृत्व केलं, अनेक लोकांनी नेतृत्व केलं आणि दर्जेदार कार्यकर्ते इथे आहेत, दर्जेदार लोक आहेत. संस्कृती बिघडून टाकली, विचार बिघडून टाकले. आम्हाला सांगता तुम्ही सरळ सरळ खोटं बोलता. सांगा कोणाला मी दारू पाचली? तुम्ही तर अख्ख्या राज्यामधल्या नव्हे तर 3 राज्यामध्ये दारूचे दुकान धंदे काढताय. दारूला लागणारा अल्कोहोल माझ्या माय भगिनींना सांगतो, मी कधी कोणावर टीका करत नाही, पण अति माझ्यावर जेव्हा टीका व्हायला लागले, माझ्या नेत्यावर टीका झाली. तुम्ही नेत्याला माझ्या बोलता 12व्या आणि 13व्याला कोण कावळे येतात, जराची नाही मनाची जरा. ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पांगरखेलच्या कारखान्याला उभारी देण्याचा प्रयत्न केला, ज्या नेत्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ओळख जिल्हा परिषदेची झाली, त्या नेत्याला तुम्ही ज्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न केला, तिथं शशिकांत शिंदेने तुमचं आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आलेल्या सर्व जनतेला, जे ऐकतात त्यांचे कार्यकर्ते, त्यांना पण विनंती करेन, घरामध्ये असला साप वाढू नका, असला साप वाढू नका. निर्णय तुमचा आहे, निर्णय तुमचा आहे, पण तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, या निर्णयाची अंमलबजावणी करताना जरा तरी एकदा तरी मनातून विचार करा. ही काय कार्यकर्ते आशेत आले नाही का? त्यांना मी फोडायला, आमिष दाखवायला कधी गेलो नाही. या महाराष्ट्रामध्ये काय मिळालं? 2.5 वर्षामध्ये एक योजना सांगावं. देशामध्ये सरकारने 10 वर्ष काम करताना एक योजना सांगावी. या देशामध्ये असलेल्या नेत्यांनी, भाजपच्या सरकारने एकच काम केलं, फक्त व्यवसायीकरण केलं. जे कायदे बनवले गेले ते कायदे फक्त त्यांच्या असलेल्या उद्योगपतींच्या हितासाठी बनवलेले. कामगार कायदा केला, त्या कामगार कायद्यातून इतकी सूट दिली की इंडस्ट्रीवाल्यांनी कुठेही कारवाई केली तर तो कामगार मरून जाईल. शेतकऱ्यांच्या वतीने ज्या पद्धतीने कायदे बनवले होते, जर या पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये आंदोलन झालं नसतं तर आपल्या शेतावर सुद्धा हे उद्योगपतींनी त्या ठिकाणी डोळा ठेवला होता. एक कायदा सांगावा जनहिताचा घेतलेला. आम्ही साधे आहोत, आम्ही विचार करतो. कधीतरी धर्माचं अशा प्रकारचा वाद निर्माण करून देतात. कधी मराठा आरक्षण, कधी ओबीसी आरक्षण, कधी धनगर आरक्षण. आमचे होळकर साहेब इथून गेले निघून. मूडभर लोक तुमच्यावर राज्य करण्याचा हेतू करतात. हेतू एवढाच असतो, तुम्हाला भांडवायचा आणि सत्ता घ्यायची आणि त्या सत्तेतून वेगवेगळ्या प्रकारचा हित जपायचा, व्यवसाय करायचा. हे महाराष्ट्र तुम्ही म्हणता, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो अभिमानाने आणि आम्ही त्यांचे मावळे म्हणतो. ज्या छत्रपतींच्या पुतळ्याचा आणि त्या ठिकाणच्या स्मारकाचं मागच्या निवडणुकीला तुम्ही त्या ठिकाणी आंबेडकरांचं आणि त्यांचं स्मारक उभं करण्याचं पूजन केलं, आजही ते स्मारक उभं राहिलं नाही. या विधानसभेमध्ये मी आवाज उठवला होता की जगातला सर्वात असलेला आयफेल टॉवर असेल किंवा सरदार वल्लभभाई पटेलांचं ज्या ठिकाणी स्मारक असेल, पण जगाला सर्वात मोठं स्मारक कुठलं असावं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असावं, अशा प्रकारची मागणी आम्ही केली. आजही ते स्मारक झालं आणि जे बांधलं ते पुरा हवेत पडलं. ज्याला पकडलं त्यांनी सांगितलं मला 1.5 कोटी मंजूर झाले, पण मला 25 लाखच मिळाले. आज या महाराष्ट्रातली मुंबई लुटली जाते. मुंबईच्या मोक्याच्या जागेवर दिल्लीतल्या आणि तिथल्या असलेल्या उद्योगपतींनी ठाण मांडायला सुरुवात केली. कारण त्यांना माहिती आहे या राज्यावर जर मुंबईमध्ये आपण कब्जा केला तर आपल्याला तिथे फायदा होऊ शकतो. मुंबईच्या मोक्याच्या जागा कोणाला गेला त्याची यादी या सरकारने जाहीर करावी. तुम्ही सांगताय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र मी उभं करतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र उभं करतो. अरे या राज्यामध्ये सत्यशोधकाची चळवळ कुठून चालू केली असेल, या पाडळीमध्ये चालू केली. त्या ठिकाणी मी अगदी जबाबदारीने सांगतो, या महाराष्ट्रामध्ये लुटण्याचं काम आता सध्या चालू आहे. नाव फक्त घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचं. 2.5 वर्षामध्ये फक्त तुम्हाला लूट चाललेली आहे. तुमच्या अंगावर 30-35 हजार रुपयाचं कर्ज केलेलं आहे आणि हे जबाबदारीने बोलतोय. म्हणून निवडणूक आहे, रस्ते पाणी वगैरे सगळं होईल, विकास होईल, पण या विकासाच्या ऐवजी स्वाभिमान कुठेतरी आपला आहे का नाही? का एखाद्या गावातल्या थारक्यात बारक्या तरुणाला, एखाद्या महिला भगिनीला, कोणाला तरी असा दबाव टाकला जातो
अरे एक महिला भगिनी फक्त अधिकारी मला भेटायला आली, एका मिनिटात त्याला फोन गेला अधिकाऱ्यांचा, तुम्ही तिकडे का गेला? आणि आज तिकडे 35 अधिकाऱ्यांना बोलवलं, तेव्हा त्या अधिकाऱ्यांना कधी जाग आली नाही. कुठे गेला निवडणूक आयोग? अरे आमची मतदान करणारी मंडळी आहे, फक्त मतदानापर्यंत तो कार्डाचा उपयोग नसतो. मी भारताचा नागरिक आहे, माझी ओळख काय, ती आयडेंटिफिकेशन असतो, ते कार्ड असतं. प्रत्येक गावातली 20-20, 50-50 मतं रद्द करायची, ही लोकशाही, ही निवडणूक लढवण्याची रणनीती. नवीन लग्न झालं, 18 वर्षाची मुलं झालं की आपण नाव नोंदतो, त्यातली प्रत्येक गावातली 20-20, 25-25 फक्त विरोधातलीच रद्द करायची, ही कुठली लोकशाही? प्रशासनाच्यावर इतका दबाव आहे, मी उघडपणाने बोलतो, इतका दबाव आहे की सरळ सरळ सांगतात त्यांचं काम करा. काय मला 25 तारखेपर्यंत पोलिसांची मदत हवी आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही. त्यांनी मला साथ द्यावी, नाहीतर हा 12 महिने असा बकासूर बसला तर त्यांना सुद्धा काम करणं अवघड आहे. मला वाटतं अख्ख्या कोरेगाव मतदारसंघाची बदलीचं ठिकाण फक्त गडचिरोलीच आहे. ज्याला त्याला बोलतो आणि आरेतुरे बोलतो. जिल्हाधिकारी IAS ऑफिसर असतो, त्या IAS ऑफिसरला बाजूला बसवतात, त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि त्याला अरेतुरे करतो. एवढी सत्याची मस्ती, एवढी पैशाची गुरमी. म्हणून मी आपल्या सर्व जनता जनांना एक तुम्हाला विनंती करणार आहे. 5 दिवस आहे, प्रचंड पैसा येणार आहे, कारण आता 2.5 वर्षामध्ये जो पैसा सरकारच्या माध्यमातून या महायुतीने काढलेला आहे तो सगळा तुमच्याकडे येणार आहे. पण प्रत्येकाने मनामध्ये ठाम निर्णय घेतलेला आहे. मी अगदी प्रामाणिकपणाने बोलतो, प्रत्येकाने मनामध्ये ठरवलेलं आहे. फार आतून सुप्त अशा प्रकारची लाट आहे. तो उगाच भीतीमुळे बोलत नाही, दडपशाहीमुळे बोलत नाही. पण मतपेट्या फुटतील ना तेव्हा फक्त तुतारी वाजवणारा माणूसच असेल एवढा प्रकारचा विचार. मी आज निमित्त आहे, अगदी प्रामाणिकपणा सांगतो, निमित्त आहे. मी विचार तुम्हाला करायचा आहे. या भाडेकरांवर मी प्रेम चांगला करत होतो, आहे, करतो. तिथले एक अध्यक्ष बनवले, आमच्या संजनाताई तिथं असतात, संजय गांधी निराधारला. लाभार्थी गरीब महिला असतील, परित्यक्त असतील, विधवा असतील, त्यांना द्यायच्या ऐवजी नातेवाईकांना तुम्ही मिलिटरीमध्ये माणूस त्यांना लाभार्थी बनवता. घर देताना सुद्धा खरोखर ज्यांचे घर नाही त्या असलेल्या घराला ज्याला आवश्यकता आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याला तुम्ही देता. कुठली लोकशाही आहे ही? गरिबांची आहे. मी खरंच तुम्हाला सांगतो, या शशिकांत शिंदेला एक संधी द्या. काय करण्याची क्षमता आहे मला माहिती आहे. हो, आम्ही कधी जाहिरात केली नाही. प्रत्येक ठिकाणी फ्लॅट लावले, 2 कोटी दिले, 1 कोटी दिले, 50. मी प्रत्येक गावात 10-20 कोटीची कामं केलेली आहे. पण मी जाहिरात कधी केली नाही. अनुभव लागतो. पण मला एकच सांगायचं आहे, हे मेडिकल कॉलेजचा मगाशी उल्लेख झाला, हे मेडिकल कॉलेज आणणारा शशिकांत शिंदे आहे. पण आज त्या मेडिकल कॉलेजमध्ये 100-200 पोरं लावायची झाली. खेळचे आमची कोण आहेत काय ते विचारा. त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून दम दिला जातो. मी हे सांगतो त्याला द्या. कोरेगाव आहे, हो, हे कोरेगाव मतदारसंघ आहे. आणि जनतेला मी एवढंच सांगेन, कोणाचा तरी कानोसा घ्या, म्हणजे ही गुरमी आहे ना सत्तेची, एकदा उतरावे. मला विश्वास आहे, फार आत्मविश्वास आहे. मला लोक म्हणतात काय होणार, काय होणार. नाही, चमत्कार होणार नाही. पण निर्णय लोकांनी घेतलेला आहे. आलेल्या सर्वांचं मी स्वागत करत असताना एवढंच सांगितलंय. अजून बरेच लोक येत आहेत. काही लोकांना अजून मी उघड केलं नाही. मला माहिती आहे उघड केल्यानंतर काय होईल ते. तुमच्याकडे आला की साधू, आमच्याकडे आला की चोर. तरुणांना मी विनंती करेन, 100% बदल करून दाखवेल मतदारसंघाचा. 100%. आणि महाराष्ट्र सुद्धा गाजवून दाखवेल.
फक्त महाराष्ट्रामध्ये दाखवण्याची आणि संधी मला तुम्ही करून द्यावं. 5 वर्षाचा अनुभव आणि 20 वर्षाचा अनुभव घ्या. आणि मला खात्री आहे की मी आजचं जे पोटतिडकीने तुम्हाला आव्हान केलेलं आहे, इथं दाखवून देऊ महाराष्ट्राला, इथं पैसा चालत नाही, इथं माणुसकी चालते आणि ती कोरेगावकरांनी उभी करावी. आलेल्या लोकांना विनंती करेन, घरी जाताना एक ठाम विषय करा की माझं आणि माझ्या घरच्यांचं मत चांगल्या विचारासाठी द्यायचं आणि ते द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 16 तारखेला पवार साहेबांची सभा आहे दुपारी 3 वाजता. आणि मला माहिती आहे आमच्या माता भगिनीपासून फॉर्म भरताना फार लोक आली होती, स्वयंस्फूर्तीने आली होती. काही लोक म्हणाले बाहेरून आणली होती. आता इथं आलेल्या सगळ्यांनी कोणीतरी सांगावं बाहेरचा आहे का. पण 16 तारखेला इतक्या ताकदीने या, 20 तारखेचा निकाल 16 तारखेला लावायचा अशा प्रकारचा निर्णय आपण घेऊया. आपल्या सर्वांचा आभार मानतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.